1971 साली भारतातील सैनिकांनी जगप्रसिद्ध असा विजय मिळवला होता। याची आठवण व देशाचा अभिमान प्रत्येक नागरिकाला राहायलाच हवा। याचीच एक आठवण म्हणून सामरा येथील LKG UKGच्या मुलांनी सैनिकांची वेशभूषा करून पथसंचलनाद्वारे सलामी देण्याचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम पार पडला आहे। भारतीय सैनिकांना जगप्रसिद्ध असा विजय मिळाला आणि या युद्धाची आठवण म्हणून शौर्य दिन मोठ्या अभिमानाने माजी सैनिक वेलफेअर सामरा यांच्याकडून शौर्य दिनाचे आचरण करण्यात आले होते। यावेळी सुभेदार गुंडूराव नारायण चव्हाण यांनी 1971 साली झालेल्या विजयी दिनाबद्दल विचार मांडले आहेत। माझे नाव गुंडूराव नारायण चव्हाण, सुभेदार। आम्ही 1971च्या लढाईमध्ये भाग घेतला होता। दिनाजपूर सेक्टरपासून 9 किलोमीटर अंतरावर आम्ही विजय मिळवला होता आणि त्यासाठी जे भारतीय सैनिकांचा एक विजय हा जगप्रसिद्ध विजय आहे। 80,000 लोकांना आम्ही शरणागत आले होते त्यावेळेला आणि तो क्षण आमच्या आयुष्यामध्ये न विसरणारा, जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत। देशवासियांना आम्हाला आमचा देशाचा जो अभिमान आहे त्याचा सपोर्ट म्हणजे एक फौज आहे आणि ह्या फौजची कदर झाली पाहिजे। आम्ही गोल्डन ट्री या लहान मुलांच्या सहयोगाने आम्ही आजचा दिवस साजरा करत आहोत आणि प्रत्येक देशाच्या प्रत्येक नागरिकाला हा अभिमान असला पाहिजे। धन्यवाद। यावेळी या लहान मुलांनी सैनिकांचा पोशाख घालून मुख्य मार्गावरून पथसंचलन करत अभिवादन केले। यावेळी माजी सैनिक, सामरा येथील LKG UKGचे विद्यार्थी, शिक्षक वर्ग यावेळी सहभागी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले। महादेव पवार, केनन सिटी न्यूज, बेळगाव।